नमस्कार मित्रांनो, मी प्रिया आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तर आज आमच्या सोसायटीमध्ये ई वेस्ट कनेक्शन ड्राईव्ह अशा NGOमधून नाही ह्या ताई आलेल्या आहेत आणि त्यांची आपण आज मुलाखत घेतलेली आहे की नेमकं त्या काम काय करतात, या कंपनीमध्ये कधी जॉईन झालेल्या आहे, हे कंपनी जी काही कंपनी आहे याच्यामध्ये कुठल्या वस्तूचा समावेश होता आणि त्या वस्तूंचं ते काय करतात, याचा आपल्याला फायदा काय होऊ शकतो, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुमच्या ह्या फायद्याचा होणार आहे. आणि पुणे महानगरपालिका, जनवाणी, कमिस, KPIT या संस्था ज्या कंपन्या आहेत त्याच्याबरोबर आपलं CSR प्रोजेक्टवरती आम्ही काम करतो. अच्छा. ते आम्हाला कसं जे इन्व्हायरमेंटवरती काम असतं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि प्लॅस्टिक वेस्ट कलेक्शन आपण पूर्ण शहराभरात करतो. त्याच्यामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात त्या आपण रिसायकलिंगसाठी येतो म्हणजे त्याचं सायंटिफिकली डिस्पोज होतो, कुठेही त्याचा मिसयूज होत नाही, पोल्युशन होत नाही. आणि जे प्लॅस्टिक असतं ते रिसायकलला देतो, रिसायकलिंग होतं. म्हणजे आपण कपडेसुद्धा घेतो. कपड्यांमध्ये जे आदिवासी आहेत, आश्रमशाळा वगैरे, अच्छा, परत आश्रम आहेत, त्या आश्रमाला आपण कपडे देतो जेणेकरून त्यांना नाही का म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या त्यांना मदत होते. मदत होते. जी म्हणजे एक काय म्हणतो आपण, एक सोशल वर्क करतोय. आणि तुम्ही किती वर्ष झाले यामध्ये कामामध्ये? मॅडम 2008 पासून आपला हा उपक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही झिरो गार्बेज पण घेतो. जे काय सेग्रिगेटेड कचरा आहे लोकांनी घरातूनच दिला पाहिजे त्याच्यावर पण आपण काम करतो. क्रोनिक स्पॉट असतो, तिथे कचरा टाकलेला जातो रस्त्याच्या कडेला, त्याच्यावर पण आपलं मॉनिटरिंग आहे. आणि तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो लोकांकडून? खूप उत्तम. आता बरेच लोकांना माहित नव्हतं, पण जेव्हा आपण सुरुवात केली झिरो गार्बेज म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणा, तर आता इतका अवेअरनेस झाला आहे ना की लोकांना खूप असं बरं वाटतं. एक सिस्टीम मिळालेली आहे त्यांना, घरातूनच आपलं सोयीस्कररित्या काहीही न त्रास होता की घरातूनच कलेक्शन होतंय. आपल्या सोसायटीमध्ये येऊन लोक घेऊन जात आहेत इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कसं झालंय की वेळ नाहीये लोकांना, की आहे खूप म्हणजे असं सुजाण नागरिक पण आहे, इकडं इतरत्र कुठं टाकायला नकोय, त्याचं पॉल्युशन होऊ नये, म्हणून पण असं त्यांना खूप बरं वाटतं की बाबा इथपासूनच येतात लोक, ह्यांचं पण या ना सर 2 मिनिटं. तर त्यांना बरं वाटतंय की बाबा आपल्या सोसायटीमध्ये येऊनच जनवाणी नावाची NGO मधली लोक घेता येते इलेक्ट्रॉनिक. सर तुम्ही काय देणार आहे? आमच्याकडे प्रॅम आहे, आम्ही ट्राय केलं पण शेवटी डिस्पोज करायचं ठरवलं. ई वेस्टमध्ये भरपूर वायर आहेत. प्ले स्टेशनच्या एवढ्या वायर आहेत, प्ले स्टेशन पण चालत नाही, त्यामुळे त्या गोष्टी मित्रांनो, बघितले तुम्ही, लोकांनी सुद्धा चांगला ते प्रतिसाद देत आहे. आमच्या सोसायटीमध्ये खूप दिवस झाले हा उपक्रम राबवत आहे, पण मी पहिल्यांदा आज बघितला आणि चला म्हटलं यांचं आपण आज मुलाखत घेऊया. आणि खूप छान त्या ताईंनी माहिती दिली आहे आपल्याला. आणि यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू त्याचं ते सांगितले तर मी यामध्ये तुम्हाला मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, कपडे आहे, प्लॅस्टिक आहे, त्यामध्ये आपल्या घरातील कचऱ्याची सुद्धा ते विल्हेवाट लावतात. मित्रांनो, किती छान आहे ना, की म्हणजे त्यांच्या कंपनीकडून ते आपल्याकडे येतात आणि ते आपल्याकडून ज्या काही वस्तू आहेत ज्या आपण नाहीतरी फेकून देतो, आपण त्या वस्तूंचा काही उपयोग करत नाही. जर त्या फेकलेल्या वस्तूतून म्हणजे फेकलेल्या वस्तूतून जर काही लोकांना उपयोग होत असेल तर नक्कीच तुम्ही यांना मदत करा. नक्कीच ते चांगलं काहीतरी कार्य करतात. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की या वस्तूपासून ते रिसायकलिंग करून नवीन वस्तू तयार करतात. आणि ही जे कपडे असतात जे गोरगरिबांना, जे आश्रमशाळा असतात त्यांना ते डोनेट करतात आणि जे वस्तूंची रिसायकलिंग करून त्या नवीन उपयोगात आणल्या जातात. आणि आमच्या सोसायटीमधून सुद्धा चांगला त्यांना प्रतिसाद मिळत आहे. आणि जे कोणी त्यांना मदत केली आहे त्या सगळ्यांची नोंद ते आपल्या डायरीमध्ये करून घेत आहे. मित्रांनो, नक्कीच हा चांगला उपक्रम असा आहे आणि अशा लोकांना तुम्ही नक्कीच मदत करावं असं मला वाटते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासुद्धा सोसायटीमध्ये असे उपक्रम राबवले जाते ते सुद्धा सांगा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.